परीक्षा म्हणजे गुणवत्तेची स्पर्धा, मेहनतीचं मोजमाप आणि भविष्याचं दार. पण हेच दार जर पैशांनी उघडत असेल तर हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर अन्यायाचा शिक्का बसतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. परीक्षा होण्याच्या 2 दिवस आधीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर फिरत होती असा विद्यार्थ्यांनी दावा केलाय. आमदार रोहित पवार यांनी सुद्धा या प्रकरणात गंभीर आरोप केलेत. दुसरीकडे एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनराव यांनी पेपर फुटल्याचा आरोप फेटाळलाय. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. नीट पेपर फुटीची धग थंड होत नाही तोच राज्यात आणखी एका पेपर फुटीचा आरोप आहे. एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेवर गंभीर आरोप झाले. 22 मार्च रोजी परीक्षा झाली. मात्र परीक्षेच्या 2 दिवस आधीच म्हणजे 20 मार्चला प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर फिरत होती असा विद्यार्थ्यांचा दावा आहे. 100 पैकी तब्बल 90 प्रश्न व्हायरल झाल्याचाही आरोप आहे. व्हॉट्सअप सोबत टेलिग्रामवरही हे प्रश्न फिरत होते असं विद्यार्थी सांगतायत. 20 मार्चचे अनेक स्क्रीनशॉट विद्यार्थ्यांनी समोर आणलेत. हा एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर म्हणजेच औषध निरीक्षक पदाचा पेपर होता. याची परीक्षा 22 मार्चला होणं अपेक्षित होतं, परंतु आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो या ठिकाणी 20 मार्चलाच या जो काय पेपर होणार होता त्यातले काही प्रश्न 20 मार्चलाच व्हायरल झालेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आपण हे चार्ट बघतोय, या ठिकाणी पेपर तारीख बघितली तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर ह्यातले जवळपास काही 90 प्रश्न त्यातले जो 22 मार्चला पेपर होणार होता तर ते मिळते जुळते दिसून येत आहेत. तर याच्यामुळं हा जो काही प्रकार घडलेला आहे, हा जो काही पेपर आहे यातले प्रश्न जवळपास आयोगाशी मिळते जुळते दिसून येत आहेत. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात महाराष्ट्रातल्या पेपर फुटीबाबत अनेक खळबळजनक दावे केलेत. कौटिल्य अकादमीतून पालकांनी पेपर विकत घेतला असा आरोप रोहित पवारांनी केलाय. एमपीएससीचा पूर्ण पेपर फुटला असं म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारी व्यक्ती फुटली होती. या व्यक्तीनं पैसे घेऊन 2 दिवस आधीच औषध निरीक्षक भरतीचा पेपर विद्यार्थ्यांना दिला होता असा दावा रोहित पवारांनी केलाय. 90% प्रश्न क्लासेसमध्ये आधीच दिले होते असा दावाही त्यांनी केला. या पेपर फुटीचं बार्शी कनेक्शन असल्याचा दावा करत एका प्रश्नपत्रिकेसाठी 12 लाख घेण्यात आलेत असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. कौटिल्य अकॅडमी नंदुरबार त्या क्लासमधून जो तिथं पाटील जो कोणी माणूस असेल त्याली तो जो पेपर होता, म्हणजे पेपर म्हणजे एमपीएससीचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला. आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी 22 मार्चला परीक्षा होती. 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला. आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैशांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर पैसे दिल्यानंतर व्हॉट्सॲपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटानंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा. यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले. त्यामुळे तिथे पुरावे हे आपल्या हातामध्ये आता लागलेले आहेत. पेपर लीक आहे का योगायोग आहे? मुलगा पण बसतो, मुलगी पण बसते नायब तहसीलदारचं. आणि आम्हाला जे कळालेलं आहे की एका पेपरची किंमत, या प्रश्नपत्रिकेची किंमत जो 2 दिवस आधी फुटला होता त्याची 12 लाख रुपयाची किंमत होती. 5 लाख ॲडव्हान्स आणि बाकी 7 लाख हे नंतर त्या ठिकाणी द्यायचे होते. आणि ह्याच्यात काहीतरी बार्शी कनेक्शन आहे. हे सगळे जे काही त्यातले बहुतांश उमेदवार आहेत त्याचा थोडासा अभ्यास आपण खोलात जाऊन केला तर कुठेतरी बार्शीचं तिथं कनेक्शन दिसतंय. आणि महत्वाचं काय, कट ऑफ 105चा होता आणि 103 मार्क मिळालेल्या एका उमेदवाराला सुद्धा इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. हे का बोलवलं, कोणामुळे बोलवलं, कोणाचा दबाव होता, कोणाकडनं प्रेशर दिलं गेलं का, ह्याच्यात वेगळे व्यवहार झाले हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. रोहित पवारांनी या प्रकरणाचं बार्शी कनेक्शन असल्याचा दावा केला. एका प्रश्नपत्रिकेसाठी 12 लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला. इतकंच नाही तर सर्व पुरावे समोर आलेत म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणीही रोहित पवार यांनी केली आहे. 10 लाख विद्यार्थी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. ऑगस्ट अखेरपर्यंत काय हे इन्व्हेस्टिगेशन करतात हे आम्ही सर्वजण तिथं बघणार आहोत. आणि थातूर मातूर इन्व्हेस्टिगेशन जर केलं गेलं, जसं थातूर मातूर उत्तर आम्हाला अधिवेशनामध्ये दिलं गेलं, मीडियामध्ये या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी दिलं गेलं, असं थातूर मातूर इन्व्हेस्टिगेशन या बाबतीत झालं तर मग हे या सरकारला महागात पडेल. जे कोणी लोक जबाबदार आहेत आणि खास करून आमची ही मागणी असू शकते की मंत्री
जे त्यावेळेसचे होते विखे पाटील साहेब यांनी आमच्यावर FIR करण्याचा त्या ठिकाणी विषय मांडला होता. आता हे सगळे पुरावे मॅट लिस्ट त्या ठिकाणी जर दिले असतील तर मग त्यांचा राजीनामा आज घ्यायला काय हरकत आहे, नाही तर त्यांच्यावर FIR करायला काय हरकत आहे, असं आमच्या सगळ्यांचं या विषयाच्या बाबतीत मत आहे. पेपर होता तो औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा दावा केला. असं आता ऐकत नाही सारखं, मला माहीत नाही, बाबतीमध्ये माहिती घेतल्याशिवाय मी बोलू नये. पण आता माझं म्हणणं आहे, फुटला का ना फुटला, आता थोडं फुटला तरी त्याचा आवाज लगेच येतो. त्यामुळं ठीक आहे, जर फुटला असेल तर नक्की सरकार त्या बाबतीमध्ये चौकशी करेल. औषध निरीक्षक गट ब परीक्षा पेपर फुटल्याचा आरोप MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी फेटाळले. तक्रारदारांना आज विचारपूस करण्यासाठी बोलावलं होतं, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. तसंच त्यांच्यातल्या एका तक्रारदारानं त्याची तक्रार मागे घेतली. तक्रार केल्याच्या नंतर पुन्हा एकदा परीक्षा होतील म्हणून तक्रार केल्याचं त्यानं ईमेलद्वारे सांगितल्याचं भीमनवार यांनी म्हटलं. हा ईमेल मिळताच तात्काळ आम्ही त्या तक्रारदारांशी संपर्क साधला. त्यांना सांगितलं की आपल्याकडे काय पुरावे तुम्ही आमच्याकडे घेऊन या. आज तक्रारदारांना कार्यालयामध्ये बोलवलं होतं 27 तारखेला. अद्यापपर्यंत ते आलेले नाही. जर ते आता आले तर आम्ही त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेऊ. त्याचप्रमाणे जे काही उमेदवार आहेत ज्यांच्या संदर्भामध्ये अशा तक्रारी आल्या होत्या त्यांना देखील आम्ही बोलवलेलं आहे. काल रात्री 9:30 वाजता आम्हाला जो तक्रारदार आहे त्याचा एक परत ईमेल प्राप्त झाला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो मी तक्रार केली होती ती तक्रार चुकीची आहे. प्रत्यक्षात एक जो उमेदवार आहे, जो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा एक 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे. त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून मी अशी तक्रार केलेली आहे. मी अशी तक्रार माझी वापस घेतोय. तर आयोगाच्या स्पष्टीकरणावर रोहित पवार यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया. कडनं तरी दबाव 100% आणला गेला आहे. याच्या आधी जेव्हा आयोगाशी काही विद्यार्थी बोलण्यासाठी गेले त्यांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं, जर तुम्ही वेगळ्या पद्धतीची काही तक्रार करत असाल, वेगळंच काही भूमिका घेणार असेल तर तुमच्यावरच आम्ही कारवाई करू, अशी सुद्धा अप्रत्यक्षपणे धमकी दिली असं आम्हाला कळतंय. आता याच्याच बरोबर आपण जर बघितलं आणि हे आम्हाला कोणाकडनं कळलं तर एक व्यक्ती जो या लोकेश पाटलाच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी होता, लोकेश पाटलालीच सांगितलं की अशी आम्हाला धमकी दिली आणि लोकेश पाटीलच आता माघार घेत असेल. आणि ऋषिकेश गांगर्डेली स्पष्टपणे आज त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लोकेश पाटलावर नाही तर गौरव पाटलावर तिथं दबाव आहे. दरम्यान या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पुण्यात संबंधित आयोगाकडे विद्यार्थी तक्रारही करणार आहे. आमचं असंच म्हणणं आहे की आता हे जे काही कुठेपर्यंत आगेद वगैरे गेलेले आहेत, कुणी पेपर फोडला त्यांना त्वरित अटक करावी आणि आयोगानं त्वरित याच्यासाठी स्वतः दखल घेऊन आणि शासनानं, महाराष्ट्र शासनानं हे जे काही कुठंपर्यंत प्रकरण आहे, कुठंपर्यंत धागेद वगैरे यांना त्वरित अटक झाली पाहिजे. दरम्यान पेपर फुटी होऊ नये म्हणून सावधानता बाळगण्याची गरज असल्याचं मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे. तर पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. ह्या कंपन्या परीक्षा घेत आहेत. आता त्यामध्ये काय घोळ झालेला माहिती नाही. वास्तविक आता परवा झालेल्या दिल्लीपासूनच्या या प्रकरणापासून आता सगळ्यांनी याबद्दल अतिशय सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. हे होताच कामा नये आणि असे जे कोणी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कारण की विद्यार्थी वर्ष स्ट्रगल करतात आणि मग अशामध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढतंय. आपल्याला आपण बघतोय की तरुणांच्या आत्महत्या बऱ्याच प्रकरणामध्ये, मग एखाद्या वेळेस लग्न जमत नाही म्हणून आत्महत्या आहे, MPSCमध्ये नापास होत आहे त्याच्याकरता आत्महत्या आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्यावर सरकारने आमच्या सकट बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेत फक्त गुणांचीच नाही तर व्यवस्थेच्या विश्वासार्हतेची परीक्षा असते. पेपर खरंच फुटला की आरोपांचा हा फुगा आहे याचं उत्तर चौकशीतूनच मिळेल. निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे.